Eco Academy. Now we are going to learn about the remaining concept. हे कन्सेप्ट जे आहे ते 1.4 साठी आहे. ठीक आहे, 1.4 साठी जर तुम्हाला पूर्ण यायचं असेल तर तुम्हाला हे लॉज यायला पाहिजे. जर तुम्हाला हे लॉज नाही आले तर म्हणजे तुम्हाला 1.4 येणारच नाही. ठीक आहे, म्हणून स्टार्टिंग पासून व्यवस्थित लक्ष द्या. काय लॉज कसे अप्लाय करायचे आहेत तरच सॉल्व्ह करता येईल, नाहीतर येणार नाही. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये काय काय इथे दिलं तुम्हाला इडम्पोटंट लॉ. त्याच्यामध्ये किती लॉज दिले आहेत मी 1 2 3 4 5 6 लॉज आहेत. त्याच्यामध्ये अजून 2 राहिलेले आहेत. ठीक आहे, ते तुम्हाला सांगतो नंतर. हां, इडम्पोटंट लॉ मध्ये काय काय दिले, पी अँड पी इज इक्विव्हॅलेंट टू पी. बघा दोन्ही जर पी असेल मध्ये अँड असेल त्यावेळेस आपण इडम्पोटंट लॉ लिहिणार. ठीक आहे, इडम्पोटंट लॉ कसं आहे, पी अँड पी दॅट इज इक्विव्हॅलेंट टू पी. बघा ना, टी आणि टी लिहिले तर काय लिहितो आपण, टी अँड टी लिहिले तर काय लिहितो आपण, तीच लिहितो. का मध्ये मल्टिप्लिकेशन 1 into 1 1च येणार, दॅट इज पी अँड पी म्हणजेच पी येणार. पी ऑर पी दोन्ही टी टी असू शकतात किंवा दोन्ही एफ एफ असेल तर एफच येणार, म्हणून इथं पीच लिहिले. ठीक आहे, ह्याला कोणचा लॉ बोलणार तुम्ही, दॅट लॉ इज नोन ॲज इडम्पोटंट लॉ. ठीक आहे, प्रत्येक वेळेस लॉ अप्लाय करत असताना त्याच्यासमोर रिझन लिहायचं कोणचा लॉ यूज केला. ठीक आहे, नाव सेकंड वन कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉमध्ये काय केलं, इथं पी ऑर क्यू आहे, हा क्यू आहे ना, हा पुढे लिहिला आहे, पी नंतर लिहिला आहे. बघा क्यू पुढे लिहिला आहे, पी पुढे नंतर लिहिला आहे, म्हणजेच काय ऑर साईन चेंज झाले का नाही. फॉर एक्झाम्पल बघा 3 + 2 किती येतं 5 येतं, म्हणजे इथं 2 + 3 लिहिलं तर आन्सर चेंज होईल का, नाही होणार. म्हणजे अशी जी कंडिशन असेल असं जर आपण चेंज करणार त्यावेळेस आपण काय बोलणार, कम्युटेटिव्ह लॉ. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हा इथं बघा तुमच्यासमोर 3 + 2 किंवा 2 + 3 द्या, आन्सर 5 येणार आहे. सेम इथं पण लॉजिकमध्ये पण सेम तसंच आहे. ठीक आहे, हां पुढे नेक्स्ट कम्युटेटिव्ह लॉ समजलं काय करायचं, फक्त रिप्लेस करायचं, चेंज करायचं. इथं इडम्पोटंट लॉमध्ये काय करणार, दोन्ही व्हॅल्यू सेम असतील, मध्ये अँड असेल तर पीच येणार, दोन्ही व्हॅल्यू सेम आहे ऑर असेल तरी पीच येणार. हां दोन्ही व्हॅल्यू क्यू जर असेल तर क्यू येणार. ठीक आहे, क्यू असेल तर क्यू येणार, त्याच्यावर डिपेंड करतं इडम्पोटंट लॉ. कम्युटेटिव्ह लॉ समजलं काय नाही, फक्त हे रिप्लेस करायचं येतो, बाकी काय नाही. हां असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉमध्ये काय करणार, फक्त ब्रॅकेट टाकायचं आपल्याला. बघा पी अँड क्यू अँड आर सगळीकडे अँड आहे, मग मी ह्याला पण ब्रॅकेट टाकू शकतो, किंवा तिन्हीकडे ऑर असेल तर ब्रॅकेट चेंज करू शकतो मी. ठीक आहे, म्हणजे ह्याला ब्रॅकेट आहे ना, बघा ह्याला ब्रॅकेट होतं त्याला ब्रॅकेट टाकलं पी अँड क्यूला. ओके, इझी आहे, काय अवघड नाही, कारण साईन सेम आहे ना. साईन जर डिफरंट असलं असतं, सिम्बॉल जर डिफरंट असलं असतं तर वेगळा लॉ यूज झाला असता. बघा हे ब्रॅकेटच ओपन केलं मी याला. ओके, अशा लॉला काय बोलणं, असोसिएटिव्ह लॉ. इझी आहे. ओके, हे झालं, हे एक हे एक. आता हे आय एम पी आहे, हे प्रत्येक वेळी जास्त यूज करणार आपण. कोणचा लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कसं यूज केला बघा, पी अँड ब्रॅकेटमध्ये क्यू ऑर आर आहे. बघा सिम्बॉल सेम आहेत का, नाही, मग त्यावेळेस काय करणार, पी अँड क्यू लिहायचं पहिलं, पी अँड क्यू. ओके, ब्रॅकेटच्या आतमध्ये साईन कोणचं आहे, ऑर लिहायचं. ठीक आहे, हां पी अँड आर, पी अँड आर. ठीक आहे, ह्याच्यासोबत लिहायचं. जसं आपण मल्टिप्लिकेशन करतो ना, बघा इथं जसं मल्टिप्लिकेशन करतो ना 3 × 2 सेम तसंच करायचं. याच्यामध्ये इथं काय करणार, 2 × 3 2 × 3 मल्टिप्लाय बाय, इथं काय लिहितो 2 × 2. ठीक आहे, असंच मल्टिप्लिकेशन करायचं, काय अवघड नाही याच्यामध्ये. ठीक आहे, बघा पी अँड क्यू. ओके, बघा लिहिलं ऑर सिम्बॉल ब्रॅकेटमध्ये जे सिम्बॉल आहे तेच लिहिलं, पी अँड आर, पी अँड आर. इझी आहे. ओके, हे आय एम पी हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नाव आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ रट्टा मारायचा ना त्याच्यामध्ये, कसं लक्षात ठेवायचं बघा, पी अँड टी आहे, अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन. आता टी अँड जर इथं टी असेल तर इथं टी येणार, जर इथं एफ असेल एफ अँड टी काय येतं, एफ अँड टी एफ येणार ना, म्हणजे व्हॅल्यू कोणावर डिपेंड आहे, टीवर डिपेंड आहे व्हॅल्यू, बरोबर ना. पी जसा असेल, जर टी असेल तर टी अँड टी टीच येणार, एफ असेल तर एफ अँड टी एफ येणार. ठीक आहे, म्हणजे पीवर व्हॅल्यू डिपेंड आहे म्हणून पी येणार. ठीक आहे ना, पी अँड एफ हां माहिती आहे आपल्याला. पी जर ट्रू असू दे किंवा फॉल्स असू दे, पण इथं फॉल्स आहे ना, मल्टिप्लिकेशन असतं ना अँडला,
जर एक जरी फॉल्स असेल तर फॉल्सच येतं. म्हणजे डिपेंड कोणावर, म्हणजे ह्याच्यावर डिपेंड असणार आहे का पीवर? नसणार. तिथं ट्रू असू दे किंवा फॉल्स असू दे. इथं आपल्याला माहिती आहे फॉल्स आहे, मग फॉल्स फिक्स आहे. ठीक आहे, फॉल्सच आहे ना. ओके, असं लक्षात ठेवायचं. हां, इथं ऑरमध्ये काय एक एफ आहे, ऑर म्हणजे ॲडिशन ना. इथं पी, इथं जर टी असेल तर इथं टी येणार. इथं जर एफ असेल तर इथं एफ येणार. म्हणजे काय असणार? टी ऑर एफ काय येतं? टी येणार. म्हणजे पी ऑर एफ येतं. म्हणजेच काय येतं? पीवर डिपेंड आहे व्हॅल्यू. ठीक आहे, पीवर डिपेंड आहे व्हॅल्यू याची. इथं बघा, पी ट्रू असू दे किंवा फॉल्स असू दे ऑरमध्ये, तरी व्हॅल्यू ट्रूच येणार. कारण एक जरी ट्रू असेल ऑरमध्ये तर ट्रू येतं. टेबल त्यासाठी लिहायला पाहिजे तरच येणार, नाही तर येणार नाही. ओके, पी ऑफ टी म्हणजेच टी येणार. ठीक आहे, याच्यामध्ये असेल. हां ना, कॉम्प्लिमेंट लॉ IMP, हे पण कॉम्प्लिमेंट लॉ. बघा, पी अँड नेगेशन ऑफ पी आहे ना. समजा पीची व्हॅल्यू तुमची ट्रू आहे, मग नेगेशन पी काय आहे? फॉल्स आहे ना, बरोबर ना. आणि इथं अँड आहे. अँड म्हणजे काय असतं? मल्टिप्लिकेशन, म्हणजे एफच येणार. झालं, असं येते. समजलं का? व्हॅल्यू आपण पुट करून बघायची. इथे तर एफ घेतला, एफ अँड इथं काय होणार? टी होणार. एफ अँड टी दॅट इज तरी एफच येणार. इथं ऑरमध्ये काय ना, जर पीची व्हॅल्यू मी टी घेतली तर इथं काय होणार? फॉल्स येणार. आणि ऑर एक जरी टी असतील तर आन्सर काय ना? ठीक आहे. फॉल्स घेऊन बघा, फॉल्स ऑर इथं काय होणार? ट्रू होणार. ऑरमध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रूच आहे, ट्रू आहे. ओके, असे लॉज आहेत. कॉम्प्लिमेंट लॉ असं बघा, हे जास्त यूज होणार, डिस्ट्रीब्युटिव्ह आणि कॉम्प्लिमेंटेड लॉ. ओके, एवढं समजून घ्या. आणि पेज नंबरवर बघा, तुम्हाला दिलं आहे त्याच्यावर 1.4च्या अगोदर लिहिलेलं आहे. ओके, ते समजलं ना व्यवस्थित तर इझी जाईल तुम्हाला 1.4. मग अजून रिमेनिंग 2 राहिलेत, ते शिकवतो तुम्हाला. नाउ नेक्स्ट कॉन्सेप्ट, कंडिशनल लॉ अँड बाय कंडिशनल लॉ. बघा, कंडिशनल लॉ केव्हा यूज करणार तुम्ही? जिथं पी इम्प्लिकेशन ऑफ क्यू असेल त्यावेळेस यूज करायचं. ठीक आहे, पी इम्प्लाइज क्यू काय लिहिणार त्यावेळेस? नेगेशन ऑफ पी ऑर क्यू. ठीक आहे, अगोदर एकदा झालं होतं बघा, नेगेशन ऑफ इम्प्लिकेशन, नेगेशन ऑफ इम्प्लिकेशन झालं होतं बघा त्यावेळेस. पी इम्प्लाइज क्यू हे नेगेशन आहे आणि हे लॉज आहे. त्यावेळेस इथं आपण काय यूज केलं होतं नेगेशन यूज करताना? त्यावेळेस आपण असं यूज केलं होतं, अँड नेगेशन ऑफ क्यू. ठीक आहे, हे नेगेशन झालं आणि हे लॉज यूज करतो आपण. ठीक आहे, याच्यात डिफरंट आहे. इथं काय पी अँड नेगेशन ऑफ क्यू होतं त्यावेळेस इम्प्लिकेशनला, नेगेशनला. इथं लॉजमध्ये काय ना, पी इम्प्लाइज क्यूला नेगेशन ऑफ पी ऑर क्यू. ठीक आहे, लक्षात राहू दे, नेगेशन ऑफ पी ऑर क्यू. इथं लाव नेक्स्ट, बाय कंडिशनल लॉमध्ये काय करणार? पी डबल इम्प्लिकेशन ऑफ क्यू इज इक्विवॅलंट टू पी इम्प्लाइज क्यू. पी इम्प्लाइज क्यू, पी पासून क्यू पर्यंत जाणार, परत अँड ए मध्ये क्यू इम्प्लाइज पी. ओके, बघा इथं हा नाही का, हा लॉ यूज करा. काय लिहिलं होतं आपण? नेगेशन ऑफ पी ऑर क्यू लिहिलं होतं ना, ते ॲज इट इज लिहिलं. इथं पहिलं नेगेशन ऑफ क्यू येणार ना, ह्या रूलनुसार. बघा, पीला पहिलं नेगेशन दिलं, ऑर क्यू लिहिलं. ओके, मग इथं काय येणार? नेगेशन ऑफ क्यू येणार, ऑर टाकलं, पी ॲज इट इज. ठीक आहे, असं येतं लॉज, असे यूज करायचे. ठीक आहे, हे लॉज परफेक्ट यूज करा, नाही तर येणार नाही काहीच. हा वाला लॉज. ओके, ते झालं नेगेशन. नेगेशन ऑफ असं एक होतं बघा, अजून एकदा, नेगेशन ऑफ डबल इंटिग्रेशन ऑफ क्यू. त्यावेळेस काय होतं? त्यावेळेस काय सांगितलं? पी अँड नेगेशन ऑफ क्यू मध्ये ऑर होतं. ठीक आहे, इकडे बाजूला काय होतं? क्यू अँड नेगेशन ऑफ पी असं होतं. ओके, असं एक्सरसाइज 1.4. ठीक आहे, आता 1.4 मध्ये काय झालं? युजिंग दी नेगेशन राईट दी नेगेशन ऑफ दी फॉलोइंग जंक्शन. ह्याच्यामध्ये काय माहिती पाहिजे बघा, तुम्हाला 1.3च्या अगोदर तुम्हाला कन्सेप्ट दिली होती. त्याच्यामध्ये काय सांगितलं? नेगेशन ऑफ डिसजंक्शन, नेगेशन ऑफ कोणते होते? इम्प्लिकेशन आणि नेगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. ते जर रूल माहिती असेल तर तुम्हाला हे सॉल्व करता येईल. ठीक आहे, बघा आता काय नाही करायचं याच्यामध्ये. काय विचारलं? नेगेशन यूज करायचं आहे ना, म्हणजे इथं काय ना, नेगेशन ऑफ दिस टर्म ॲज इट इज. नेगेशन लावलं तर काय ना, हां, इम्प्लिकेशनचं नेगेशन काय येतं? पी इम्प्लाइज क्यूचं ह्याचं काय येतं? ह्याचं नेगेशन काय येतं? दॅट इज पी ॲज इट इज. हां, पी ॲज इट इज राहणार, म्हणजेच काय? नेगेशन क्यू ॲज इट इज राहणार. ओके,
मध्ये अँड येणार, इथं पण अँड रूलनुसार अप्लाय करता आणि इथं नेगेशन ऑफ क्यू येणार, नेगेशन ऑफ क्यू. ठीक आहे, हा झालेला आहे पहिलाच. हा फॉर्म्युला आहे नेगेशन ऑफ इम्प्लिकेशनचा. नेगेशन ऑफ कोणाला देणार, क्यूला, म्हणजे इथं कोणाला देणार, नेगेशन ऑफ पी. ओके झालं, एवढंच याच्यामध्ये. नेगेशन आतमध्ये, नेगेशन क्यू ॲज इट इज इम्प्लिकेशनला. ठीक आहे, अँड येणार, अँड नेगेशन पी, नेगेशन पी ह्या रूलनुसार अप्लाय केलं. ठीक आहे. नाव सेकंड वन, ह्याचं काय नेगेशन ऑफ पी अँड नेगेशन ऑफ क्यू. ओके, बघा आता नेगेशन आतमध्ये नाही, नेगेशन पी होणार, नेगेशन ह्याला पण येणार, अँडचं काय होणार, ऑर होणार. ओके, आणि इथं नेगेशन ऑफ नेगेशन क्यू असं आहे. नेगेशन ह्याला पण येणार, कोणचं आलं आहे, नेगेशन ऑफ, इथं अँड आहे, मग कोणचा रूल होता, तो सेकंड नंबरचा होता बघा, नेगेशन ऑफ, आय थिंक काय असेल तिथं, नेगेशन ऑफ इम्प्लिकेशन, बघा कोणचं सेकंड वाला ते. ओके, इथं ते लिहायला गेलं, इथं नेगेशन ऑफ काय लिहिणार, इम्प्लिकेशन. इथं नेगेशन ऑफ सेकंड वाला जे होतं ते लिहायचं इथं, negation of p or negation of this term, that is negation of p as it is, negation get cancelled, that is q. Okay, पहिला आणि दुसरा इथेच होतं. Okay, take this question. Now next part, question number 3 and question number 4. Okay, बघा त्याच्यामध्ये काय परत नेगेशन लावायचं ना, मग नेगेशन ऑफ कोणची टर्म येणार इथे, नेगेशन ऑफ p or नेगेशन लावलं तर काय ना, नेगेशन आतमध्ये जाणार. हा हे कोणासाठी असणार आहे, कंजक्शन आणि डिसजंक्शन असते, हे नेगेशन ऑफ डिसजंक्शनसाठी. ठीक आहे, नेगेशन ऑफ डिसजंक्शन काय तर नेगेशन आतमध्ये जाणार, नेगेशन पी येणार. ठीक आहे, ऑरचं काय होणार, ॲट, आणि नेगेशन ऑफ क्यू. ठीक आहे, हे नेगेशन ऑलरेडी होतं आणि नेगेशन हा इथं आला आहे, म्हणजेच काय येणार, नेगेशन ऑफ पी अँड नेगेशन कॅन्सल क्यू. ओके, हे आन्सर असणार ह्याचं नेगेशन. इकडे नेक्स्ट वाला ह्याचं नेगेशन, हां इथं लिहिताना कोणाचं नेगेशन लिहिणार, इथं लिहिताना नेगेशन ऑफ डिसजंक्शन लिहा. ठीक आहे, त्याचं काय केलं ना, डिसजंक्शन म्हणजे ऑर असतं. ठीक आहे, त्याचं नेगेशन आहे. हां ह्याचं नेगेशन इथं काय ना, ह्याचं नेगेशन लावावं लागेल पी ऑर नेगेशन क्यू अँड हां नेगेशन आतमध्ये येतो, म्हणजेच काय ना, ह्याचं नेगेशन लावतो आपण, म्हणजे नेगेशन ऑफ कंजक्शन. अँड आहे ना, नेगेशन ऑफ कंजक्शन म्हणजे त्यांना नेगेशन ऑफ पी ऑर नेगेशन क्यू, अँडचे काय होणार, ऑर नेगेशन आर पण राहणार, हा नेगेशन याला पण येणार. ठीक आहे, इथे लिहितो मी नेगेशन ऑफ कंजक्शन. ओके, लिहा तुम्ही ते पण. हां ह्याचं नेगेशन करा, ऑर आहे म्हणजे नेगेशन ऑफ डिसजंक्शन, म्हणजे नेगेशन ऑफ पी ऑरचं अँड होणार, नेगेशन ऑफ नेगेशन क्यू. ओके, हे असं आहे ना, ऑर ॲज इट इज नेगेशन आर असंच. इथं कोणचं नेगेशन, हा ऑरचं नेगेशन केलं ना आपण, नेगेशन ऑफ डिसजंक्शन. ओके, नाव नेक्स्ट नेगेशन ऑफ पी ॲज इट इज आहे, नेगेशन म्हणजे कॅन्सल होणार, क्यू येणार. ठीक आहे, नेगेशन ऑफ नेगेशन आहे इथं, नेगेशन ऑफ नेगेशन. ओके, ऑर ॲज इट इज नेगेशन ऑफ आर. दिस इज रिक्वायर्ड आन्सर ऑफ गिवन question. Okay, take this question. Now next, fifth and sixth वाला, fifth आणि sixth वाला सांगतो मला काय तर. इथं काय P implies P or negation of Q, म्हणजे इम्प्लिकेशन आहे, इम्प्लिकेशनचं नेगेशन लावायचं. ठीक आहे, इथं फॉर्मल लिहून ठेवलं आहे, म्हणजेच काय आलं इथं, दॅट इज नेगेशन ऑफ दिस टर्म P implies P or negation Q. ठीक आहे, ॲज इट इज दिलं. हां नेगेशन काय येतं, P implies Qचं काय तर पी ॲज इट इज राहणार, म्हणजे पी जिथं आहे हे जसं आहे तसं, मध्ये अँड. ओके, अँड नेगेशन ऑफ दिस टर्म, नेगेशन ऑफ सेकंड टर्म, नेगेशन ऑफ पी ऑर नेगेशन क्यू. ओके, म्हणजे इथं काय पुन्हा यूज केला आपण, नेगेशन ऑफ इम्प्लिकेशन. ओके, फुल फॉर्ममध्ये लिहायला लागेल ते, नेगेशन ऑफ इम्प्लिकेशन. इथं जागा नाही आहे, निरफ करतो पाहिजे, इथं जागा नाही आहे. ओके, नाव नेक्स्ट नेगेशन ऑफ इम्प्लिकेशन करायचं, पुढं अँड आहे, म्हणजे इथं इम्प्लिकेशन हे आपल्याला यूज करायला लागेल इथं नाही, नेगेशन कुठे यूज होतं, हे हा नेगेशन आतमध्ये जाते, म्हणजे ह्याचं ऑर आहे म्हणजे डिसजंक्शन, म्हणजे त्यांना पी अँड
नेगेशन आतमध्ये जाणार, नेगेशन ऑफ पी ॲज इट इज, ऑरचं ॲड होणार, नेगेशन ऑफ नेगेशन क्यू, म्हणजे इथं ब्रॅकेट असं टाकतो. ओके, म्हणजे इथं काय येणार, नेगेशन ऑफ नेगेशनचं साईन, नेगेशन ऑफ ऑर होतं, डिसजंक्शन, नेगेशन ऑफ डिसजंक्शन येणार ना. ओके, प्रत्येक स्टेपला कोणतं नेगेशन यूज केलं ते लिहायचं. ओके, इथे काय येणार मग नेक्स्ट क्लासला पी अँड तसंच नेगेशन पी पण तसंच अँड तसंच नेगेशन कॅन्सल म्हणजे क्यू. इथं काय ना, इथं नेगेशन ऑफ नेगेशन यूज केलं आहे. ओके, म्हणून हे क्यू झालं फक्त, झालं. हे आन्सर आहे, दिस इज रिक्वायर्ड आन्सर ऑफ गिवन क्वेश्चन. नाव नेक्स्ट वन, ह्याचं नेगेशन ना इझी आहे, नेगेशन पी अँड क्यू ऑर पी ऑर नेगेशन क्यू. ओके, हां मध्ये साईन कोणचं आहे, दॅट इज ऑरचा आहे. ऑरचा असल्यावर काय करणार म्हणजे डिसजंक्शन, नेगेशन ऑफ डिसजंक्शन, हा नेगेशन दोघांना जाणार म्हणजे नेगेशन कॅन्सल होणार. म्हणजे इथं दोन फॉर्म्युले यूज होतात, नेगेशन ऑफ नेगेशन, ओके, आणि नेगेशन ऑफ डिसजंक्शन पण होतं. ठीक आहे, तुम्हाला जे लिहायचं ते लिहायचं. मग आय थिंक डिसजंक्शनच द्या तुम्ही, ऑर आहे ना तिथं, म्हणजे इथे नेगेशन काय असेल, पी अँड क्यू ॲज इट इज, इथे अँड होणार, नेगेशन ऑफ दिस टर्म. ओके, नेक्स्ट पी ॲज इट इज, पी अँड क्यू ॲज इट इज अँड हां नेगेशन ऑफ परत डिसजंक्शन येणार ना इथं, ऑर आहे ना, खाली लिहायचं नेगेशन ऑफ डिसजंक्शन, नेगेशन आतमध्ये ना, नेगेशन पी होणार, ऑरचं अँड होणार, नेगेशन ऑफ नेगेशन कॅन्सल, क्यू ॲज इट इज. ठीक आहे, असं येणार. झालं, एवढंच सॉल्व करायचं. दिस इज रिक्वायर्ड आन्सर ऑफ गिवन क्वेश्चन. इथं काय येऊ शकतो, हे कॉमन आहे, ते नंतरचा पार्ट आहे. ओके, नंतर शिकू आपण ते काय असतं, टेक दिस स्क्रीनशॉट. बघा 7 नंतर 8 वाला तुम्हालाच करायचं आहे. ठीक आहे, 8 वाला इझी आहे. बघा 7 मध्ये काय दिलं, पी ऑर नेगेशन क्यू, इम्प्लिकेशन ऑफ दिस टर्म पी अँड नेगेशन ऑफ क्यू. ओके, इम्प्लिकेशन आहे, नेगेशन ऑफ इम्प्लिकेशन यूज करायचं. ठीक आहे, काय येणार म्हणजे इथं, हां पहिले हे लावावं लागेल ना, नेगेशन लावावं लागेल. ओके, आता येईल बरोबर, पी ऑर नेगेशन क्यू, इम्प्लिकेशन पी अँड नेगेशन क्यू. पहिले नेगेशन लावून त्याच्यानंतर नेक्स्ट लावून नेगेशन आतमध्ये, इम्प्लिकेशन असेल तर असं येणार. ठीक आहे, पी ॲज इट इज म्हणजे ही टर्म ॲज इट इज, पी ऑर नेगेशन क्यू ॲज इट इज मध्ये ॲड येणार. ओके, नेगेशन ऑफ क्यू म्हणजे नेगेशन ऑफ दिस टर्म, नेगेशन ऑफ पी अँड नेगेशन क्यू. ओके, असं येणार. नेक्स्ट इथे लिहायला लागेल काय येणार, नेगेशन ऑफ इम्प्लिकेशन, दॅट इज इम्प्लिकेशन. आहे तसंच, अजून काय राहिलं, अँड तसंच. हां, हा नेगेशन आतमध्ये जाणार, हा डिसजंक्शन आहे. ठीक आहे, सॉरी हा जंक्शन म्हणजे नेगेशन ऑफ कंजक्शन आहे. म्हणजेच काय नाही तर नेगेशन आतमध्ये न्यायचं, अँड असेल तर कंजक्शन असतं, माहिती आहे ना. ठीक आहे, माहिती असेल तुम्हाला. नेगेशन ऑफ पी, अँडचं काय होणार ऑर, आणि नेगेशन ऑफ नेगेशन क्यू येणार. ठीक आहे, असं येणार. ते नेगेशन ऑफ कोणचं यूज केलं आपण, नेगेशन ऑफ कंजक्शन. ठीक आहे, अँड असेल तर कंजक्शन असतं. ठीक आहे, म्हणजे इथं काय येणार आता, पी ऑर नेगेशन क्यू अँड ॲज इट इज, नेगेशन पी तसाच, ऑर नेगेशन ऑफ नेगेशन दॅट इज क्यू, येणार नेगेशन ऑफ नेगेशन. व्यवस्थित लिहायला आहे, मी व्यवस्थित लिहितो, तुम्ही तर नेटलेस ना. नेगेशन ऑफ नेगेशन. ठीक आहे, म्हणजे कसं आहे, कंटाळा केला ना तर मुलं पण कंटाळा करतात. की व्यवस्थित लिहायला लागतंच. बघा समजलं नाही काय करायचं, नेगेशन ऑफ नेगेशन कॅन्सल होणार किंवा ॲज इट इज राहणार. ओके, दिस इज रिक्वायर्ड आन्सर ऑफ गिवन क्वेश्चन. इथं वाटलं तर मी ब्रॅकेट टाकतो, असे ब्रॅकेट टाक. ओके, टेक दिस स्क्रीनशॉट. 8 वेळा तुम्हाला करायचं. ना क्वेश्चन नंबर सेकंड वन. बघा सेकंडमध्ये काय एकदम इझी, काय अवघड नाही. जर तुम्हाला नाही का सेंटेन्स बनवता येईल तर इझी जाईल तुम्हाला मॅथमॅटिकल लॉजिक. एवढं काय अवघड नाही त्याच्यामध्ये. नाही तर तुम्ही बोलता परत हे लय खूप हार्ड आहे, लॉज वगैरे लक्षात ठेवा लागतात, असं काही नाही. जर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन अभ्यास जर केला तर तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळेल. ठीक आहे, मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये. बघा ह्याच्यामध्ये काय
रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युझिंग इफ अँड देन. ठीक आहे, इफ आणि देन यूज करायचंच नाही आपल्याला. तुम्हाला क्वेश्चनमध्ये देणार इफ आणि देन, पण ते काढून टाकायचं. इफ आणि देन काढून टाकायचं. त्याच्यासाठी मध्ये ऑर यूज करायचा. मध्ये काय यूज करणार? ऑर. ठीक आहे, आणि पहिल्या स्टेटमेंटला नॉट यूज करायचं. बस एवढंच याच्यामध्ये. बघा कसं, इफ अ मॅन इज अ जज देन ही इज अ हॉनेस्ट. काय करणार? इफ आणि देन काढून टाकणार. अ मॅन इज नॉट अ जज. ठीक आहे, हँडरायटिंग असं समजून घ्या तुम्ही माझी. नॉट अ जज. ओके, नॉट लावलं पहिल्या सेंटेन्सला, त्याच्यानंतर ना आहे तसं ऑर टाकायचं. ही इज हॉनेस्ट. इझी आहे ना. इफ आणि देन काढून टाकलं, मध्ये ऑर लावलं आणि पहिल्या स्टेटमेंटला नॉट यूज केलं. ओके, बघा, अ मॅन इज नॉट अ जज. इथं काय होतं? इज अ जज. इथं नॉट अ जज. ऑर ही इज हॉनेस्ट. ओके, ॲज इट इज. इथं कसं यूज करणार? इफ आणि देन काढून टाकणार. 2 इज नॉट अ रॅशनल नंबर. नॉट रॅशनल नंबर. or √2 is a irrational number. इजी आहे ना हे? खूप इझी आहे. ओके, टेक दिस स्क्रीनशॉट. मग थर्ड वाला पण तसंच आहे बघा. इफ f(2) = 0 देन f(x) इज डिव्हिजिबल बाय x - 2. इफ आणि देन काढून टाकतो मी. इफ आणि देन कुठे गेलं? देन हे काढून टाकायचं. राहिलं काय? f(2) = 0. पण पहिल्या स्टेटमेंटमध्ये नॉट यूज करायचं, म्हणजे नॉट इक्वल टू 0. और f(x) is divisible by x - 2. चल इजी आहे ना, x - 2. ओके, टेक दिस स्क्रीनशॉट. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. हे IMP क्वेश्चन आहे. तुम्हाला 3 मार्क्सला विचारू शकता. जर डिफिकल्टमध्ये विचारलं तर 3 मार्क्सला, आणि इझीमध्ये विचारलं असेल तर 2 मार्क्ससाठी विचारता येईल. ठीक आहे, बघा, P डबल इम्प्लिकेशन Q हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्याच्यामध्ये काय ॲलिजन्स घेतलं आहे मी. पहिलं डबल इम्प्लिकेशन आहे, मग डबल इम्प्लिकेशनचा लॉ यूज करायचा, म्हणजे बाय कंडिशनल लॉ यूज करायचा. म्हणजे इथे काय ना, P implies Q अँड परत काय ना, Q implies P. ओके, ह्या कोणचा लॉ झाला? बाय कंडिशनल लॉ. ठीक आहे, फर्स्ट वाला. आता इथे इम्प्लिकेशनचा आहे, म्हणजे कंडिशनल लॉ यूज करायचं. त्यावेळेस काय ना, त्यावेळेस नेगेशन ऑफ P और Q येतं. ठीक आहे, कंडिशनल लॉ मी अगोदर बघा स्टार्टिंगलाच, ह्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला सेकंड नंबर एक्सप्लेन करत असताना त्यावेळेस सांगितलेलं आहे नेगेशन ऑफ P और Q. इथं काय ना, मग हे आहे तसंच. इथे आहे ना, नेगेशन ऑफ Q और P आहे. बघा, P ह्याचं नेगेशन करायचं, इम्प्लिकेशन असेल तर ऑर द्यायचं, Q आहे तसंच. अँड ॲज इट इज नेगेशन ऑफ Q और P. कोणचा लॉ यूज केला इथं? कंडिशनल लॉ. हे लॉ लिहायचे आहेत, कोणचा अप्लाय केला आहे, नाही तर मार्क्स भेटणार नाही. पुढे नेक्स्ट. ह्याच्यामध्ये काही कॉमन दिसते का तुम्हाला? काहीच कॉमन नाही. मग डिस्ट्रीब्यूट करायला म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करणार. ठीक आहे, म्हणजे काय नाही तर नेगेशन ऑफ P, व्यवस्थित लिहितं, नेगेशन ऑफ P अँड, ठीक आहे, इथं अँड आहे, अँड दिस टर्म नेगेशन ऑफ Q और P. ओके, बघा, ही टर्म आणि ही टर्म पूर्ण. हां, आणि इथं काय? ऑर इथं येणार पुढं परत Q अँड नेगेशन ऑफ Q और P. ओके, कोणचा लॉ झाला? दॅट इज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, व्यवस्थित करायला लागेल. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, बघा, नेगेशन ऑफ P अँड दिस टर्म, मध्ये ब्रॅकेटमध्ये जे ऑर आहे ते ऑरमध्ये लिहिलं, Q अँड दिस टर्म अगेन. ओके, इझी आहे. अगेन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करू. त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ केलं तर कसं येणार बघा. हां, नेगेशन ऑफ P अँड नेगेशन Q, बरोबर, नेगेशन P अँड
नेगेशन क्यू. ओके, मध्ये साईन कोणचं आहे ऑर, ब्रॅकेटच्या आतमध्ये साईन बघायचं ऑर, तर ऑर येणार. इथे काय येणार नेगेशन ऑफ पी अँड पी ॲज इट इज. ओके, नेक्स्ट ऑर पुढे लिहिता इथंच ह्याच्याकडे लिहितो ब्रॅकेट कंप्लीट करतो. इथं पण डिस्ट्रीब्युटेड ऑफ क्यू ॲज इट इज क्यू अँड दिस टर्म नेगेशन ऑफ क्यू. ओके, ब्रॅकेटमध्ये काय ऑर येणार क्यू अँड काय येणार पी येणार. ओके, ब्रॅकेटच्या आतमध्ये जे असेल तिथं बाहेर लिहायचं आणि बाहेरचं दोघांना लिहायचं क्यू अँड नेगेशन ऑफ क्यू अँड पी. ओके, हा कोणचा लॉ यूज केला अगेन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला. ओके, समजलं का इझी आहे, ह्याच्यात काय अवघड नाही. इथं बघा इथं काय दिलं आहे नेगेशन ऑफ पी अँड पी. आता ह्याच्यामध्ये काय यूज करणार, इथे एक नेगेशन आहे एक काहीच नाही, इथं कॉम्प्लिमेंट लॉ यूज करायचं. ठीक आहे, एक जरी व्हॅल्यू इथं ट्रू असेल ह्याला फॉल्स मानणार आपण, बरोबर ना, नेगेशन त्याचा फॉल्स आहे ना, म्हणजे ट्रू अँड फॉल्स दॅट इज फॉल्स आहे ना, म्हणजे ही स्टेटमेंट फॉल्स आहे. ठीक आहे, म्हणजे इथं ॲज इट इज लिहिणार आपण आहे ना नेगेशन ऑफ पी अँड नेगेशन ऑफ क्यू ऑर हे फॉल्स येणार ना. ओके, हे फॉल्स येणार म्हणजे इथं पुढं काय ऑर कोणचं स्टेटमेंट क्यू अँड नेगेशन ऑफ क्यू. ह्याला सपोज आपण ट्रू समजलं, समजा ट्रू अँड फॉल्स येणार, नेगेशन क्यू म्हणजे फॉल्स येणार, म्हणजे हे स्टेटमेंट पण फॉल्सच येणार आणि ट्रू अँड फॉल्स येतं, हे फॉल्स. ॲझ्युम करायचा आपल्या मनाने घ्यायचं, तिथं ट्रू घ्यायचं का फॉल्स घ्यायचं. आता तुम्ही बोलणार हे कसं काय घेतं ते ट्रू आणि फॉल्स, आपल्या मनाने घ्यायचं. ओके, ऑर पुढं काय ना क्यू अँड पी. ओके, कोणचं ना मला कॉम्प्लिमेंट लॉ जागा नाही म्हणून तसं लिहिलं. नाव नेक्स्ट, एक जरी व्हॅल्यू माहिती असेल आणि एक अननोन असेल त्यावेळेस आयडेंटिटी लॉ बोलतो आपण. बघा इथं फॉल्स आहे पण हे अननोन आहे, मग कुणावर डिपेंड करणार ते महत्त्वाचं आहे. म्हणजे इथं काय येणार होतं बघा, इथं मध्ये ऑर आहे, हे जर ट्रू असेल ट्रू ऑर फॉल्स ट्रू येणार, म्हणजे ह्याच्यावर डिपेंड आहे व्हॅल्यू. हा जर फॉल्स असेल पूर्ण फॉल्स ऑर फॉल्सच येणार, म्हणजे काय तर ह्याच्यावर डिपेंड आहे व्हॅल्यू. म्हणजे नेगेशन ऑफ पी अँड नेगेशन ऑफ क्यू ऑर इथं कोणावर डिपेंड आहे, इथं पण मध्ये ऑर आहे, म्हणजे फॉल्स ऑर इथं ट्रू जर असेल तर ट्रू येऊ शकतं आन्सर, म्हणून ह्याच्यावर डिपेंड व्हॅल्यू हे. म्हणजे इथे येणार क्यू अँड पी. ओके, आलं का आन्सर. बघा ही व्हॅल्यू नंतर लिहा, ही व्हॅल्यू अगोदर लिहा, आन्सर बरोबर आहे. बघा आता बोलताना मी चुकीचं लिहिलं आहे, हे जरासं लगेच मी झालं कारण मोठा आन्सर होता. ओके, समजून घेतो काय पी अँड क्यू ना. बघा पी अगोदर लिहितो क्यू नंतर लिहितो, पी अगोदर अँड क्यू चालता मध्ये साईन ते तीच साईन पाहिजे तिथं. ठीक आहे. ही व्हॅल्यू बघा, ही व्हॅल्यू आहे तशी नेगेशन पी अँड नेगेशन क्यू. ओके, हेच प्रूफ इझी आहे. इथं कोणचं लिहिणार आयडेंटिटी लॉ लिहा. ओके, एक तेवढं जास्त मोठं होते टेक डिस्कशन. बघा खूप इझी आहे. सेकंड लेवल तुम्ही पण करू शकता. बघा इथं काय करायचं सेकंड लेवल. ही टर्म बघा सेम दिसते का, इथं ऑर आहे इथं पण ऑर आहे, क्यू आहे नेगेशन क्यू आहे, पण सेम आहे ना, ऑर आहे किंवा असं पण करू शकतो तुम्ही. हां एक मिनिट तुम्हाला इझी सांगतो. इथं पी आणि ऑर, हे पी आणि ऑर मी कॉमन काढू का, इथं कॉमन काढा, राहिलं काय मग ब्रॅकेटच्या बाहेर क्यू राहणार, हा साईन द्यायचं अँड आणि नेगेशन ऑफ क्यू. ओके, कोणतं केलं हे यूज, इथं डिस्ट्रीब्युटिव्हला यूज केला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इझी आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ बघा, जर तुम्ही ह्याला परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला तर तुम्हाला हे भेटेल. बघा पी ऑर क्यू, बघा पी ऑर क्यू साईन कोणचं आहे अँड येणार पी ऑर नेगेशन ऑफ क्यू, म्हणजे हे इनवर्स झालं. ठीक आहे, हे पहिलंच तिथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला, त्याच्या रिव्हर्स आला आपण, म्हणजे इनवर्स डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला. ठीक आहे. नाव नेक्स्ट कॉम्प्लिमेंट लॉ, कारण क्यू अँड नेगेशन ऑफ क्यू आहे. एक जरी व्हॅल्यू इथं आपण सपोज फॉल्स घेतला, फॉल्स अँड नेगेशन ऑफ क्यूचं काय होतं ट्रू होणार ना. जर क्यू आपण फॉल्स घेतला तर आपल्याला ट्रू मानायला लागेल
आणि इथं अँड आहे. अँड असेल तर काय 0 × 1 0 म्हणजे फॉल्स येणार हे स्टेटमेंट. फॉल्स ऑर पी म्हणजे कोणचा लॉ यूज केला आपण? कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. ओके. नाव नेक्स्ट पी ऑर एफ. आता एफ येणार आहे का? ह्याच्यावर डिपेंड करेल ना. इथं जर टी असेल टी ऑर एफ दॅट इज टी. इथे जर एफ असेल एफ ऑर एफ येणार, कारण ऑर म्हणजे ॲडिशन. ह्याच्यावर डिपेंड करतात. ओके समजते का? दॅट इज आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ यूज करतो आपण. म्हणजेच काय ना टी आर सगळी व्हॅल्यू ह्याच्यावर डिपेंड असणार. एक व्हॅल्यू माहिती आहे एक व्हॅल्यू अननोन आहे म्हणजे ह्याच्यावर डिपेंड करणार आता, कारण मध्ये ऑर आहे. ओके फिक्स आन्सर माहिती आहे का? नाही माहीत म्हणून पी लिहायला. ओके टेक डिस्कशन हेन्स प्रूफ हा RHS. थर्ड वन बघा. थोडंसं जास्त हे स्टेटमेंट दिलं म्हणून तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल, पण तसं काही नाही त्याच्यामध्ये. बघा कसं काय करायचं याच्यामध्ये. काय प्रूफ करायचं? पी ऑर क्यू करायचं ना. बघा पहिले दोन स्टेटमेंट बघतो मी. पहिले दोन स्टेटमेंटमध्ये काय पी अँड क्यू ऑर नेगेशन ऑफ पी अँड क्यू आहे. ठीक आहे. काय सेम दिसतंय तुम्हाला? बघा हे सेम दिसतंय. ओके म्हणजे अँड क्यू सेम दिसतंय. म्हणजे इथं काय ना पी ऑर नेगेशन पी आहे. ठीक आहे. अँड क्यू सेम दिसलं बाहेर काढलं आणि पी ऑर नेगेशन क्यू ॲज इट इज ठेवलं. ठीक आहे. पुढं काय हे ह्या स्टेटमेंटमध्ये आहे ऑर पी अँड नेगेशन क्यू. कोणचा लॉ यूज करायचं? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह क्यू लॉ. ओके इझी आहे. नाव नेक्स्ट वन इथं कॉम्प्लिमेंट लॉ यूज करणार. कॉम्प्लिमेंट लॉ कसं? एक व्हॅल्यू पी आहे एक व्हॅल्यू नेगेशन आहे म्हणजे कॉम्प्लिमेंट लॉ. इथं ट्रू घेतलं ट्रू ऑर फॉल्स ट्रू येणार. इथं फॉल्स घेतलं फॉल्स ऑर ट्रू दॅट इज ट्रू येणार म्हणजे हे ट्रूच येणार. ठीक आहे. ऑर येणार म्हणजे हे ट्रू येणार. ट्रू अँड क्यू ऑर तसंच पी अँड क्यू ॲज इट इज. कोणचा लॉ यूज केला? दॅट इज कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. ओके नाव नेक्स्ट एक व्हॅल्यू माहिती आहे एक व्हॅल्यू अननोन आहे त्यावेळेस आपण आयडेंटिटी लॉ यूज करतो. टी अँड क्यू एक व्हॅल्यू टी आहे पण अँड येतं. इथे जर फॉल्स असेल तर फॉल्सच येणार. टी अँड फॉल्स फॉल्स येणार. टी अँड टी येणार म्हणजे कोणावर डिपेंड आहे? क्यूवर डिपेंड आहे म्हणजे इथे येणार क्यू. ऑर ॲज इट इज पी अँड नेगेशन क्यू ॲज इट इज. ठीक आहे. इथं कोणचा लॉ यूज केला आपण? आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. नाव नेक्स्ट अगेन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करा. ह्याच्यामध्ये काय ना डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला क्यू ऑर पी. ओके क्यू ऑर पी. पुढं ॲडमध्ये आहे तसंच क्यू ऑर ॲज इट इज नेगेशन क्यू ॲज इट इज. ठीक आहे. कोणचा लॉ यूज केला इथं? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नाव नेक्स्ट कॉम्प्लिमेंट लॉ यूज करू का? क्यू ऑर नेगेशन क्यू आहे. इथं जर ट्रू घेतला आपण ऑर फॉल्स येणार आहे. क्यूचं नेगेशन काय येतं? फॉल्स येणार. मग इथं ट्रू घेत होतं ना आपण फॉल्स येणार. ठीक आहे. टी ऑर फॉल्स टी ऑर फॉल्स काय येतं? टी येणार इथं. ठीक आहे. किंवा इथं फॉल्स घेतलं तर इथं ट्रू येणार ना. समजून घ्या मी काय बोलतोय ते नाही तर वगैरे काही समजणार नाही. काय इथं म्हणजे काय ना टी ऑर फॉल्स दॅट इज टी. ओके फॉल्स ऑर फॉल्स ऑर टी काय ना दॅट इज टी म्हणजे हे टीच येणार आहे. ओके फिक्स आहे टी येणार आहे. ओके आणि इथे काय ना क्यू ऑर पी येणार. कोणचा यूज केला तो? कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. समजून घ्या कन्सेप्ट उगा रट्टा मारू नका. ओके इझी आहे. आता नेक्स्ट इथं टी आहे इथे अँड आहे. एक व्हॅल्यू माहिती एक व्हॅल्यू माहीत नाही अननोन आहे म्हणजे अगेन आयडेंटिटी लॉ यूज करणार. एक व्हॅल्यू माहिती एक व्हॅल्यू माहीत नाही. टी अँड इथे जर टी असेल तर टीच येणार. इथे जर फॉल्स असेल तर फॉल्स अँड टी दॅट इज फॉल्स येणार म्हणजे कोणावर डिपेंड आहे? याच्यावर. म्हणजेच काय नाही इथं क्यू ऑर पी. कोणचा लॉ यूज करायचा? आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. ओके हेन्स प्रूफ पी इकडे आला क्यू तिकडे द्या. पी इकडे आला क्यू तिकडे द्या. पी इकडे आला क्यू तिकडे लास्ट हेन्स प्रूफ. 2 + 3 लिहा किंवा 3 + 2 लिहा आन्सर सेम होतं. हे पण सेम आहे.
इक्वल टू RHS. लास्टवाला जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला करायचा आहे. ओके, बाकी काय अवघड नाही. आपण कन्सेप्ट जे आहेत आता ते 1.5चे शिकणार नेक्स्ट.